आम्ही तर नेहमी भेटतच राहतो. आम्ही एकमेकांशी बोललो नाही बोललो तरी आम्हाला काही फरक नाही पडत. मला पाणीपुरीचा लावाय मला फार बनवता नाही येत, पण बोलायला काय होतंय. पारू जर आता ती म्हणाली तसं, ती जेव्हा आली आणि मी तिला असं पहिल्यांदा तिच्या स्टॉलवरच पाहिलं आणि मला असं झालं वा, अगदी हातापासून गळ्यापासून चेहऱ्यापर्यंतचा रंग लावून दिवसभर 12 तास काम करणं ही किती पटकन सासू सुनेचं भांडण होऊ शकतं आणि ज्याच्यामध्ये अरे ही पण चुकीची आहे ती पण चुकीची आहे असं वाटू शकतं. अँड ट्रस्ट मी, हे मी अजूनपर्यंत नाही करू शकले आहे किंवा म्हणजे माझं डेअरिंगच झालं नाही आहे, ते करण्याकडे मी गेले नाही आहे. हुशार आहे. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठीच्या नायिका एकत्र आल्या आहेत मकर संक्रांत साजरी करायला आणि तिळगुळाशिवाय ती कशी साजरी होणार ना. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड तर तुम्ही बोलतातच. एक शेअरिंग करणार आहे का आणि आता त्या एकमेकींना भरवणार आहेत. हुशार आहे. लाडू काढला हे घे तू पण खा सोबत. थँक्यू. आता गोडवा चिकटलं ग. थँक्यू. आणि आपण पाहिलं की फार थोडं थोडं तिळगुळ खाल्लंय, पण गोड खूप बोलतात आम्हाला माहिती आहे. डाएटमुळे ना हे सगळं, आहे की हो ना थोडासा. पण हे डाएटमुळे सगळं असं सुरू आहे का थोडं थोडं खाणं वगैरे तेजश्री? नाही असं काही नाही. आम्ही आता भरपेट असे जेवून आलो आहे त्यामुळे हे आम्ही संध्याकाळीसाठी सेव्ह करतो. करेक्ट. आणि त्यात असे तुझं इंटरव्ह्यू पण आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ना, नाही तर मग आम्ही त्या लाडवांमध्ये रमलो तर कसं चालेल. कशा आहात आणि एकमेकींना भेटल्या म्हणजे दोघी तर तुम्ही एका मालिकेतून आल्यात, पण आज आणखीन 2 नायिकांना भेटल्यात. कसं वाटतंय पारू? मला तर भारी वाटते कारण मी पहिल्यांदा तेजूताईला भेटले, पहिल्यांदा पूर्णिमाताईला भेटली आहे. सो आम्ही तर नेहमी भेटतच राहतो. आम्ही एकमेकांशी बोललो नाही बोललो तरी आम्हाला काही फरक नाही पडत कारण आमचं रिलेशन तसंच आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मी ताईसोबत आहे, आमचा इंटरव्ह्यू एकत्र आहे. सो मला तर भारी वाटतं आणि इथनं पुढे सुद्धा आम्ही भरपूर वेळा भेटणार आहोत. आमच्यामधली वीण अजून घट्ट होणार आहे. सो येस, आय एम हॅपी. कसं वाटतंय तेजश्री? पारूने इतकं छान पेरलंय हे सगळं की आता काय बोलायचं आणखी. परफेक्ट आहे, वीण घट्ट असणार आहे आमच्यातली. आणि खरं तर इथे लक्ष्मी निवास मालिकेच्या टीमने आणि कमळीच्या टीमने स्टॉल लावलेत आणि त्यासाठी तुम्ही आलायत. पण जर तुम्हाला कधी स्टॉल लावायची इच्छा झाली तर कसला स्टॉल लावाल? म्हणजे कशात सगळ्यात जास्त हातखंड आहे आपला? मला पाणीपुरीचा लावायला मला भयंकर आवडते पाणीपुरी. हायजेनिक पाणीपुरीचा स्टॉल लावायला आवडेल मला. ताई तू पारू टिफिन सर्व्हिसमध्ये ये किंवा मला एखादा फोन कर, मी तुझ्यासाठी मस्तपैकी पाणीपुरी पाठवून देईन. डोंट वरी. डन. हा इंटरव्ह्यू झाल्यावर आपण जरा भेटूया. आमच्या सेटवर सगळ्यांना आवडते. आम्ही कालच विषय काढलाय. सो आता नेक्स्ट टिफिन पारूकडनं. मला खूप पदार्थ आवडतात, पण त्यापैकी काय चूज करू तर मला ती आवोकाडो टोस्टचा स्टॉल लावेल. ओ या आवोकाडो टोस्ट, पण इंडियन स्टाईल. मी थोडा त्याच्यामध्ये गार्लिक वगैरे घालून. सावली? आय फील म्हणजे मला फार बनवता नाही येत, पण बोलायला काय होतंय. आय फील जिमच्या बाहेर मी एखादं हेल्दी सॅलडचं स्टॉल लावेल. ओके, नाईस. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात, त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते सगळं माझ्याकडे अवेलेबल असेल. कारण माझं पारू टिफिन सर्व्हिसचा बिझनेस आहे ना, सो माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला मिळतील. आणि आज सगळ्यांनी काळ्या रंगाच्या खरं साड्या घातल्यात, पारूने ड्रेस घातलाय आणि छान दिसत आहेत सगळ्याजणी. तर एकमेकींना भेटल्यावर कॉम्प्लिमेंट दिली आहे का? हो, हिने मला आल्या आल्या दिली की छान दिसतेस तू, वेगळी दिसतेस. सो आज मी पारूच्या लुकमध्ये फार नाही आली आहे, शरयूच्या लुकमध्ये आली आहे. कारण मला लास्ट मोमेंट सांगितलं की तुला द्यायचं आहे. सो मी जे आहे अवेलेबल आहे ते गेटअप करून मी आज आली आहे. पण मला असं वाटतं की तेजश्री
तू तिघींना काहीतरी बेस्ट कॉम्प्लिमेंट द्यावी ऑन कॅमेरा. ओके. पारू जर आता ती म्हणाली तसं, ती जेव्हा आली आणि मी तिला असं पहिल्यांदा तिच्या स्टॉलवरच पाहिलं आणि मला असं झालं, वाव, ही घरून आली आहे, ही छान वेगळी, तिच्या लुकपेक्षा खूप वेगळी आणि गोड दिसते, छान दिसते. त्यामुळे मस्तच वाटलं तिला बघून. आणि आता हिचं मी एक रील पाहिलं ज्याच्यामध्ये हिचा मेकओव्हर झालेला लुक मी पाहिला. त्यामुळे मला तिला कॉम्प्लिमेंट अशी द्यायची आहे की कलाकार म्हणून आपण आपल्यामध्येच एक असं कम्प्लिटली वेगळं कॅरेक्टर क्रिएट करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती इतकं छान कॅरी करते. कारण हे जे तुम्ही पाहताय, हा अगदी हातापासून गळ्यापासून चेहऱ्यापर्यंतचा रंग लावून दिवसभर 12 तास काम करणं ही सोपी गोष्ट नसते, पण ती इतकी ग्रेसफुली आणि इतक्या छान पद्धतीने ती कॅरी करते. सो काँग्रॅट्स. आणि अधीराला आमच्या काय कॉम्प्लिमेंट देऊ? ती तिच्या प्रत्येक लुकवरच एवढं काम करत असते. कारण ग्लॅम लुक कॅरी करणं आम्हाला आता मी माझ्यापुरती सांगायचं झालं तर मी हिरोईन म्हणून कुठलंही प्रोजेक्ट घेतलं की माझं असं एक चॅनलबरोबर असतं की मिनिमाइज रोज काम करायचं आहे, रोज पटापट रेडी व्हायचं आहे, खूप सीन करायचे आहेत, मिनिमाइज, हेअरस्टाईल मिनिमम, मेकअप मिनिमम, सगळं खूप असं एकदम सिम्पल ठेवते मी. पण ग्लॅम लुक करणाऱ्या किंवा ग्लॅम गर्ल करणाऱ्या मुलीला ती सुविधाच नसते. तिला छान दिसणं भाग असतं आणि प्रत्येक सिरियलमध्ये मला वाटतं एक तसा रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला ठेवावा लागतो. सो आमच्या सिरियलमधला तो रिप्रेझेंटेटिव्ह पूर्णिमा आहे आणि शी कॅरीज वॉट एव्हर शी वेअर्स इट, शी कॅरीज इट सो वेल. आणि प्रत्येकाबरोबर तिची एक हेअरस्टाईल, तिचं दिसणं, ती मेकअप स्वतः करते. आणि आजच इनफॅक्ट मी पुनूला म्हणाले की तिचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपण जर पाहिलं सिरियलमध्ये तर इतकी थिन लाईन आहे ना की ती पटकन सासू सुनेचं भांडण होऊ शकतं आणि ज्याच्यामध्ये अरे ही पण चुकीची आहे, ती पण चुकीची आहे असं वाटू शकतं. पण आमच्या राजवाड्यांच्या घरामधली सगळ्यात जास्त ग्रेसफुल व्यक्ती ही अधीराचं कॅरेक्टर आहे. ते लिखाणात तर आहेच, ऑथरने लिहिलेलं, पण आपण कलाकार म्हणून त्याच्यात जेव्हा काहीतरी आपलं घालतो ना तेव्हा ते आपण छान पद्धतीने करू शकतो. कारण लिखाणातलं जे आहे ना ते खूप थिन लाईनवर असतं. ती लाईन ती फार छान जपते आणि ती कुठेही, आता माझ्या आईचं कॅरेक्टर तुम्ही पाहिलं तर फार अजागळ दाखवलं आहे, पण असं असताना तिच्यासमोर स्वतःची ग्रेस सांभाळून तिच्या आरेला कार्य करणं हे ती इतक्या छान पद्धतीने सिरियलमध्ये करते, विथ हर कॉस्ट्युम्स, विथ हर लुक्स अँड एव्हरीथिंग. सो आय थिंक आय अडोर हर फॉर दॅट. आणि पारूचं पण भाषा हे मला नाही जमत. अजून मी डेअरिंग नाही करत, म्हणजे मराठी स्पष्ट बोलणं मला स्वतःला आवडतं आणि मी जनरली माझा आग्रह असतो कॅरेक्टर्स घेताना मला ते आवडतं करणं. सो मला सिरियल्समध्ये खूप कौतुक वाटतं जेव्हा मुली आपली एक रोजच्या आयुष्यात जगतानाची भाषा सोडून एक वेगळी भाषा आत्मसात करतात आणि त्या बोलू शकतात. तर ती इतक्या सुंदर पद्धतीने करते. मी तिचा आधीचा शोही फॉलो केला आहे, मी आत्ताही तिला बघते, पण ते फार गोड पद्धतीने ती फॉलो करते. अँड ट्रस्ट मी, हे मी अजूनपर्यंत नाही करू शकले आहे किंवा म्हणजे माझं डेअरिंगच झालं नाही आहे, ते करण्याकडे मी गेले नाही आहे, पण हे फार धाडसी वाटतं मला. हे खूपच छान आहे. नक्कीच. आणि पारूला काही बोलायचं आहे ना? नाही, ताईने इतकं छान सांगितलं आहे. मला स्पेशली ताईबद्दल सांगायचं आहे की तिने कसेही लुक्स केले तरी ती सोज्वळच वाटते आणि दिसण्यापेक्षा आय थिंक ती ज्या पद्धतीने बोलते प्रेक्षकांसमोर, लोकांसमोर ज्या पद्धतीने स्वतःचं मत मांडते ते मला प्रचंड आवडतं. सो येस, ती जो काहीही जो ऑरा कॅरी करते तो खूप छान आहे. आणि आता सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी तिला नोटीस करते, ऑब्झर्व करते की ती कशा पद्धतीने बोलते. मी शिकण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं इथे छान कौतुक झालंय खरं तर. काय म्हणू, गोड आम्ही ठरवलं होतं एकमेकांबद्दल असं बोलायचं. तिळगुळ दिले ना त्यामुळे आपसुकच आलं ते गोड. नक्कीच. आता वेळ कमी आहे त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू सो मच.